यकृतावर ताण आल्याचं डॉक्टरांनी मत व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे आज 5वा दिवस असल्यानं मनोज जरांगेंच्या तब्येतीवर याचा परिणाम झाल्याची माहिती सध्या समोर येते। यकृतावर ताण आल्याचं डॉक्टरांनी मत व्यक्त केलंय। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। तर काल कोर्टात तातडीची सुनावणी पार पडली आणि त्यानंतर आज मनोज जरांगेंच्या तब्येतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येती संदर्भात मोठी अपडेट समोर येते, काय अधिक तपशील? नक्कीच अंकिता, जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि त्यांची तब्येत जी आहे ती देखील खालवत जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। काल मनोज जरांगे पाटील यांची शुगर लेवल जी आहे ती देखील वाढल्याची आपल्याला माहिती जी आहे ती डॉक्टरांनी दिलेली आहे। कारण मनोज जरांगे पाटील यांची शुगर वाढत चालली आहे, त्यामुळे त्यांच्या यकृतावरती जे आहे ते याचा विपरीत परिणाम देखील होत आहे। मागील 5 दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी अन्न न खाल्ल्यामुळे त्यांना हा संपूर्ण त्रास होत आहे, त्यामुळे त्यांचा अशक्तपणा जो आहे तो देखील त्यांना जाणवत आहे। असं जे आहे ते आता वैद्यकीय अधिकारी तपासणीमध्ये सांगण्यात आहे। आज सकाळी जर पाहिलं गेलं मनोज जरांगे पाटील यांच्या वेगवेगळ्या तपासण्या ज्या आहेत त्या आता मेडिकल टीम कडून करण्यात येणार आहे, कारण उपोषणाचा त्यांचा 5वा दिवस आहे। सध्या जर पाहिलं गेलं त्या उपोषणाला 5 दिवस झाले, अद्यापही सरकार कोण जे आहे त्या आंदोलनाकडे लक्ष दिले गेलं नाही, त्यामुळे आता मराठा समाज जो आहे तो आक्रमक होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या भागांमध्ये जे आहे ते मराठा आंदोलक जे आहे ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि सध्या जर पाहिलं गेलं तर आझाद मैदानावरती मोठी गर्दी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दर्शवण्यासाठी होत असल्याचं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोर्टाकडून काल असं सांगण्यात आलंय की आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत हे सगळे आंदोलक हे फक्त आझाद मैदानात राहू शकतात, त्याच्या बाहेर कुठेही राहू शकत नाही। या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने प्रशासनाकडून कारवाई केली जाते? नक्कीच जर पाहायला गेलं तर काल कोर्टाकडून जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांना काही नियमावली घालून देण्यात आलेली आहे। 24 तासाच्या आतमध्ये तुम्ही संपूर्ण मुंबईतील रस्ते जे आहे ते रिकामे करा, त्याचबरोबर शिस्तीचं पालन करा असं आदेश जे आहे ते थेट मनोज जरांगे पाटील यांना हायकोर्टाने दिल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते। त्यानंतर आता स्वतःहून मराठा समन्वयक जे आहे त्यांनी आता ही मुंबईतील रस्ते खाली करण्यास सुरुवात केलेली आहे। त्यांना ज्या ठिकाणी पार्किंग दिलेले आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्या गाड्या पार्किंग करत असल्याचे पाहायला मिळत आहे। रस्त्यावरील गर्दी जी आहे ती कमी करताना आता पाहायला मिळत आहे। या अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर संपूर्ण आंदोलक जे आहे ते आता आझाद मैदानाकडे येत आहे, आझाद मैदाना ठिकाणी येत आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी पार्किंग दिलेले आहे त्याच ठिकाणी पार्किंगवरती हे संपूर्ण गाड्या वाहनं जे आहेत ते पार्किंग करत आहे। कारण मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना आव्हान देखील केलं होतं, तुम्ही कुठेही रस्त्यावरती राहू नका, गदारोळ करू नका, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान जे आहे ते हायकोर्टाचे निर्देश आल्यानंतर दिल्याचे पाहायला मिळाले। ते आज दुपारी त्यावरती पुन्हा तातडीची सुनावणी जी आहे ती पार पडणार आणि यामध्ये आता याचिकाकर्ते काय आपले मत व्यक्त करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विजय, मात्र काल कोर्टानं असं सांगितलं होतं की जे आता येणारे मुंबईत येणारे जे आंदोलक आहे त्यांना वेशीवरतीच थांबवा, त्यांना मुंबईत येऊ देऊ नका। या पार्श्वभूमीवर पोलिसांसमोर किती मोठं आव्हान आहे आणि पोलिसांकडून कशा पद्धतीने कारवाई केली जाते? नक्की सध्या जर पाहिलं गेलं तर काल कोर्टाकडून सांगितलं जे मुंबईकडे लोक आहेत त्यांच्या गाड्या मुंबईच्या वेशीच्या बाहेर आडवा असं सांगण्यात आलं होतं। मात्र कुठल्याही प्रकारची पोलिसांकडून जे आहे ते आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही। मागील काही दिवसापासून पाहिलं तर पोलीस जे आहे ते वेगवेगळ्या गाड्यांना अडवत होते, मात्र सध्या तरी अधिकृत माहिती जी आहे ती आलेली नाही। सध्या मुंबईमध्ये जे आहे तो मराठा समाज दाखल होत आहे आणि याकडे प्रशासन जे आहे ते आता कसं पाहणार हे महत्त्वाचं आहे। कारण एकीकडं आंदोलकांना अडवल्यानंतर कुठेतरी हिंसाचार होऊ शकतो असा पोलिसांचा अंदाज आहे। त्यामुळं पोलीस जे आहे ते दुई भूमिकात असल्या पाहायला मिळत आहे, दुहेरी संकटात पोलीस आल्याचे पाहायला मिळत आहे। एकीकडं हायकोर्टाकडून आदेश देण्यात आलेले आहे की मराठा समाजात जो मुंबईकडे येत आहे त्यांना अडवण्यात यावे, मात्र दुसरीकडे मराठा समाजाला अडवल्यानंतर या ठिकाणी पुन्हा मुंबईत संताप निर्माण होऊ शकतो। अशा दुहेरी भूमिकेत जे आहे ते आता पोलीस असल्याचे पाहायला मिळत आहे। पोलिसांची कुठेतरी यामध्ये कोंडी झाल्याची पाहायला मिळते आपल्याला। निश्चित विजय, त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आज या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं टाकणार आहे, कारण काल झालेल्या तातडीच्या सुनावणीमध्ये कोर्टानं असे निर्देश दिलेले की आज जे मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये दाखल होत आहे त्यांना वेशीवरच थांबवलं जावं। त्यामुळे आज या आंदोलन नेमकं काय स्वरूप घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मुख्यमंत्र्यांनी